नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. लोकसभेत मंगळवारी पहिल्या टप्प्यात निलंबित करण्यात आलेल्या 8 विरोधी खासदारांचं निलंबन मागे. अधिवेशनाच्या पूर्ण काळासाठी करण्यात आलेलं निलंबन रद्द. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नावाची आज होणार घोषणा. 10 जिल्हा परिषदेचे सदस्य मुंबईत तळ ठोकून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. भंडाऱ्यात पोलीस आणि गृहरक्षक जवानाच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण. आठवडाभर लाईनमध्ये उभं राहून आज सिलेंडर मिळाल्यानं अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान. रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणात वाद. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलं काम बंद आंदोलन. सर्व कर्मचाऱ्यांचं पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन. बुलढाण्याच्या खामगाव रेल्वे स्थानकात अज्ञाताने स्थापित केला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा. परिसरात नागरिकांची गर्दीमुळे परिसरात तणाव. मुंबईतील आझाद मैदानावर बांधकाम कामगारांचा एल्गार. प्रलंबित 20 लाख अर्ज मंजूर करण्याची मागणी. कामगारांकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन. नवी मुंबईत बनावट शेअर बाजार कॉल सेंटरचा पर्दाफाश. पोलिसांनी 2 आरोपींना ठोकल्या बेड्या. सायबर पोलीस आणि आर्थिक गुप्तचर विभागाची संयुक्त कारवाई. नाशिकच्या म्हाडा भूखंड अपहरण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून गुन्हे शाखा युनिटकडे वर्ग. 15 बड्या बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केल्याचं निष्पन्न. बडे बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडार. यवतमाळमध्ये व्यक्तीला वाहनात कोंबून नेलं असल्याचा संशय. 6 जणांना गावकऱ्यांनी दिला चोप. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या मयूर पार्क भागात भर रस्त्यात सोनसाखळी सोयी. पायी चालणाऱ्या महिलेला केलं लक्ष्य. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून परिसरात भीती पसरली. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये मद्यधुंद चालकाने स्कूल बस पुलाच्या कठड्याला आदळली. सुदैवानं अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत नाही. संतप्त पालकांकडून चालकाविरोधात गुन्हा दाखल. धुळ्याच्या पिंपळनेर सटाणा रस्त्यावर अपघातांची मालिका कायम. खडी आणि अपूर्ण काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा अपघात. 4 जण जखमी असून जीवितहानी टळली. सिंधुदुर्गच्या करूळ घाटात इथेनॉलने भरलेला टँकर पलटी. अपघातात चालकाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत. चालकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. चंद्रपूरच्या एका पोल्ट्री फार्म व्यावसायिकाच्या घरी 2 अज्ञात चोरट्यांकडून चोरी. घरात प्रवेश करून 2 लाखांच्या जवळपास रोकड लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.